पुत्र पवित्र आत्म्याच्या नावे आमेन. माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. आज आपण पवित्र वाचनामध्ये परमेश्वराच्या संबंधामध्ये परमेश्वराचा हृदय ओळखणारा काही वाचन ऐकणार आहोत. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. एक व्यक्ती जे स्वतःला नीतिमान समजत आहे, स्वतःला नीतिमान समजत आहे आणि बरोबर असलेले बाकी लोकांना स्वतःपेक्षा तुच्छ लेखणारा आहे. हे सगळ्या संस्कारामध्ये असलेली स्वभाव आहे. अनेक प्रकारच्या लोकांच्या अंगाला लागलेली कीड आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू या गोष्टीला एक इलाज आजच्या पवित्र वाचनामध्ये घेऊन येतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक माणूस देवळामध्ये प्रवेश करत आहे. अगदी पुढे पर्यंत येत आहे. पुढे आल्यानंतर हात वर करत आहे, गुडघ्यावर टेकत आहे. जोरदार भाषामध्ये देवासमोर सर्व गोष्टी मांडत आहे. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती आराधना वगैरे करता करता ते सांगत आहे आठवड्यातून किती दिवस उपवास केलेला आहे, दान कोणाकोणाला दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. केलेले चांगुलपणा सर्व देवासमोर येऊन मांडले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मध्ये पाठीमागे एकदा वळून बघितलं आणि सांगितलं, आता जो आलेला आहे ना, तो जो थांबलेला आहे त्याच्यासारखा मी बिलकुल नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रिय बंधू-भगिनींनो, या गोष्टीवरून येशूने संपूर्ण ख्रिस्त मंडळीला, जगाच्या शेवटपर्यंत जगणाऱ्या ख्रिस्त मंडळीला पाहिजे ते एक प्रबोधन दिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते प्रबोधन काही आहे, पण थोडासा ध्यान देऊया. प्रेज द लॉर्ड. जॉर्ज बर्गोलियो म्हणून ऐकलेलं आहे. जॉर्ज बर्गोलियो ऐकलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपले पोप फ्रान्सिसच्या पहिले नाव होता जॉर्ज बर्गोलियो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना भेटायला पत्रकार आला. पत्रकारांनी शेक हँड करून त्यांना मोठा एक प्रश्न विचारला. So can you tell us who is this George Bergoglio? हालेलुया. पोप साल म्हणून निवडलेला आहे तेव्हा आपण कोण आहात जॉर्ज बर्गोलियो म्हणून विचारताना त्याने दिलेले उत्तर असे आहे, मी एक महापापी आहे. हालेलुया. पोप म्हणून निवडून आलेला आहे. स्वतःचा ओळख करून देताना त्यांच्या मुखातील पहिले शब्द आहे, जॉर्ज बर्गोलियो हा एक महापापी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, कॅथोलिक ख्रिस्त मंडळीमध्ये तुफानाप्रमाणे मोठा काम केलेले एक संत छोटासा पोप आहे, पोप जॉन 23. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. त्यांना निवडणारे त्या काळातील जे कार्डिनल लोक होते, त्यांना मतदान देताना त्यांच्या डोक्यात एवढाच विचार होता, म्हातारा माणूस आहे, लवकर मरून
जाणार. प्रेज लॉर्ड. पुढच्या काही आपण पुढे नंतर विचार करू. प्रियानो, हे जॉन डेव्हिस प्रेज लॉर्ड पोप म्हणून निवडून आला. त्यांनी आल्या जाऊन व्हॅटिकनचे खिडकी सर्व उघडली. आता तुम्ही जसं सुरुवातीला पंखा बंद करायच्या अगोदर तुम्ही जे केलं ना, तसा प्रकारे पोप साहेबांनी जाऊन सर्व खिडक्या उघडले. हालेलुया. आणि पोप साहेबांनी बोलले, बघा थंड हवा मध्ये यायला लागली. हालेलुया. अगोदरच्या काळामध्ये हे काय बदलच करून ठेवायचं. हालेलुया. पोप साहेबांच्या खोलीमध्ये थंड हवा वगैरे येत नव्हता, सर्व उघडून ठेवले. सांगितलं तर बंद करण्याचं काम बंद, आता जर उघडाले होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अनेक लोकांना जीवनाच्या सर्व गोष्टी कॉन्स्पिरसी म्हणजे सर्व कोणाला न कळवता लपून प्रेज द लॉर्ड लपून करायची वगैरे सवय आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पोप साहेबांनी जाऊन सर्व गेट सर्व उघडून ठेवले. हालेलुया. खिडकीवर उघडले. हालेलुया. पोप साहेबांनी आता हे चालू करायचं आहे. हालेलुया. व्हॅटिकन परिषद दुसरा. व्हॅटिकन परिषद दुसरा. हालेलुया. हे आहे ख्रिस्त मंडळीचा चेहरा बदललेले भरपूर बिशप लोक, जगभरच्या सर्व बिशप लोकांना एकवट करून सर्व लोक मिळून केलेल्या मोठा परिषद आहे व्हॅटिकन परिषद दुसरे. प्रेज द लॉर्ड. सध्या आपल्या चर्चचा चेहरा त्यावरून अवलंबून आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे चर्चच्या टीचिंग, बाकी सर्व टीचिंग आहे, वेगळं सर्व आहे. तरी या व्हॅटिकन परिषद आता आपल्याला भरपूर नवीन विचार सर्व देऊन आपल्या पुढे घेऊन जात आहे. हालेलुया. हालेलुया. मला काय बोलायचं आहे, हे जे मोठा पोप साहेब आहे, मरण पावल्यावर त्याला संत म्हणून जाहीर केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या पोप साहेबांच्या एक पुस्तक माझ्याकडे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या पोप साहेबांनी बोललेली गोष्ट असे आहे, कुठल्याही देवळामध्ये गेल्यावर मी आतमध्ये जात नाही. त्या देवळाच्या बाहेर उभे राहून मी माझा छाती टोकतो. प्रेज द लॉर्ड. छाती टोकतो, तिकडे उभा राहतो आणि सांगत आहे देवाला, देवा माझा पाऊल या देवळामध्ये ठेवायचं एवढे पात्रता माझ्याकडे नाहीये. मी माझ्या पाऊल इकडे ठेवू शकत नाही. मी अपात्र आहे. हालेलुया. त्यानंतर या पोप साहेब तिकडे उभं राहून मोठी प्रार्थना करतात. कोणती प्रार्थना करताय? देवा, जगातील सर्व बेकार आजारपणा माझ्याकडे येऊ दे. सर्व प्रकारचा किडा जंतू सर्व माझ्या शरीरामध्ये घुसू दे. अनेक दिवस बिछाण्यामध्ये तसेच झोपून राहायला मला संधी मिळू दे. असे आपल्याला ऐकायला बरे न वाटणाऱ्या भरपूर गोष्टीचा एक लिस्ट. या सर्व प्रार्थना देवळाच्या समोर उभं राहून बोलून पुढे पोप साहेब सांगत आहे, जीसस, तरी पण मी एक गोष्ट तुमच्याकडे मागतो. शेवटच्या न्याय दिनी जेव्हा मी तुझ्या समोर उभं राहणार, मला एक वाक्य तुझ्या तोंडातून ऐकायला नको आहे. ते म्हणजे, तू कोण आहेस मी तुला ओळखत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मत्ती शुभवर्तमानामध्ये हे वाक्य लिहिलेलं आहे. मत्ती 7:21. मला
प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. Praise the Lord. मला प्रभूजी प्रभूजी म्हणून भरपूर लोक हाक मारणार. हालेलुया. तुम्ही खूप वेळी प्रभूजी प्रभूजी म्हणून बोललं म्हणून तुम्ही स्वर्गामध्ये प्रवेश करणार असे ग्रह नको धरू. पुढे तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. हालेलुया. स्वर्गातील पित्याची इच्छा पूर्ण करणारे जे लोक आहेत त्यांच्या आतमध्ये प्रवेश होणार. मी कल्याण पॅरिश मधून आहे, रूट चर्च. माझं नाव सुधीर यादव. मी टिटवाळ्यात राहतो. तर माझ्या नातूला 102चा ताप आहे. 7 दिवस झाले अजिबात ताप काय कमी होत नाही. 8व्या दिवशी मी फोन उचलला, फादर बिनींना फोन केला. फादर बिनींना फोन केल्याच्या नंतर 5-10 मिनिटाच्या नंतर 102 वरून डायरेक्ट 98 पर्यंतचा ताप आला आणि त्याची प्रकृती ठीक झाली. दुसरी एक साक्षी अशी आहे की माझ्या पत्नीची, तेव्हा आम्ही टिटवाळ्यात राहत होतो. माझी मिसेस 2 तास हातून पडून होती आणि मी ऑफिसला गेलो होतो. मग माझ्या मुलीने मला फोन केला, मम्मी 2 तास झाली बर्फासारखी गार पडलेली आहे, तुम्ही लवकर या. तर पुढे इथून म्हणजे मी पनवेलवरून टिटवाळ्यावरून जायपर्यंत मला भरपूर वेळ. मी लगेच तिथून बसमध्ये असताना फादर बिनींना फोन केला. तोपर्यंत या लोकांनी हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन गेले होते. हॉस्पिटलने तिथं सांगितलं टिटवाळ्यामधून की तिला कल्याणला घेऊन जा. मी तेवढ्या कालावधीमध्ये फादर बिनींना फोन केला. मला फादर अशाच गोष्ट झालेली आहे. फादर बोलले ठीक आहे. त्यांनी प्रार्थना केली. मिसेस माझी हॉस्पिटलमधून बाहेर येईपर्यंत म्हणजे ॲम्ब्युलन्समध्ये असतानाच ती शुद्धीवर आली. ती बोलली मला आता काही झालेलं नाही आहे, मी व्यवस्थित आहे, तुम्ही मला हॉस्पिटलला गेलो. आता काय ॲम्ब्युलन्समध्ये नेली मला हॉस्पिटल. ते लोक डायरेक्ट हॉस्पिटलला नेणार असते. तिथं नेलं, त्यांनी 1 दिवस ठेवली तिला आणि ती आता बरी आहे. तर परमेश्वराचे फादर बिनीचे मी खूप खूप आभारी मानतो. त्यांचे उपकार तर माझ्या म्हणजे म्हणतात ना, आज आम्हा येशूमध्ये वाढवण्यासाठी मला माझ्या कुटुंबाला फादर बिनीने जेवढे कष्ट घेतलेत ना ते कधी खरं सांगतो. आज आम्ही जो विश्वास वाढलेला ना, आम्ही कचरा होतो, कचरा म्हणतात ना तो होतो. पण परमेश्वराने आणि फादर बिनीने आम्हाला जो विश्वास वाढण्याचा जो आधार दिला आणि त्याच्यामुळे आज आम्ही आज खरं सांगतो फादर बिनीचे आणि त्या सिस्टर लोक तुमचे तर मी खूप आभार मानतो. व्हॉट्सअपवर मेसेज पाठवले तुम्ही लोक आमच्यासाठी प्रार्थना करता आणि आम्ही तिकडे चांगले होतो. त्याबद्दल अमलाश्रमचे, आमल्या आईचे, फादर बिनीचे आणि सर्व सिस्टरांचे मी आभार मानतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या शैतानी बंधन असलेले कोणतरी इकडे तिकडे डोका पडताय, हल्ला करताय, आवाज करताय, कोणाला कंट्रोल करता येत नाही, तशा प्रकारच्या त्रासातून जाणारा कोणतरी एका व्यक्तीला प्रभू येशूने आता पूर्णपणे सुटका देऊन त्या व्यक्तीला त्या बंधनापासून आता बाहेर काढलेला आहे. एक जोरदार थाळ्या हालेलुया, हालेलुया. पायाच्या गुडघ्याच्या खालच्या भागापासून खास करून पायाच्या वरच्या भागापर्यंत भरपूर दुखणे त्रास असलेले कोणतरी इथे आहे. त्या व्यक्तीच्या गुडघ्यापासून खाली असलेले सगळे त्रास पवित्र आत्मा आता दूर करून देत त्यांना आशीर्वाद करताय. भयंकर थकवा येत आहे आणि दम लागल्यासारखा होत आहे. थोडी सुद्धा चालता येत नाही. थोडासा चालले तर लगेच दम लागल्यासारखा होत आहे. हे त्रास असलेल्या व्यक्तीला पवित्र आत्म्याने आता स्पर्श केलेला आहे.
Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद यीशु. Hallelujah. शरीरामधून काही स्रव बाहेर पडताय असे त्रासातून जाणारा कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. कोणाच्या तरी घसा कोणतरी दाबल्यासारखा पकडल्यासारखा वर कधी अनुभवातून जात आहे. कोणाच्या तरी घशाचा त्रास असलेल्या व्यक्तीला हे जे त्रास होत आहे त्या त्रासापासून कधी यांना अचानक शब्द आवाजच बंद होत आहे. असा प्रकारचा जर त्रास असलेल्या व्यक्तीला पवित्र आत्मा आता सोडवत आहे. शरीराला विशेष प्रकारे पायाला सूजन येत आहे असे त्रास असलेल्या व्यक्तीला पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. छातीच्या या मध्य भागामध्ये काहीतरी अडकल्यासारखा होते. कायम काहीतरी त्रास होत आहे. विश्वास ठेवा, पवित्र आत्मा आहे तुम्हाला मोकळा करत आहे. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.